नाही, माझ्या माहितीप्रमाणे उद्धव साहेब त्यांच्या फॅमिलीसहित देवदर्शनाला गेलेले आहेत. सोनिया देवी, राहुल देव असे काहीतरी त्यांचे मंदिरं आहेत तिकडे, त्यांच्या दर्शनाला ते गेलेले आहेत. आता त्यांना कळेल इतरावर टीका करणं किती सोपं असतं. स्वतःसुद्धा आता जाऊन लोकांच्या चरणी लीन झाल्याशिवाय राजकारणामध्ये तग धरता येत नाही ह्याची जाणीव मला वाटतं त्यांना झालेली आहे. म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर एखाद्या कामानिमित्त गेले तर हे दिल्लीश्वराच्या चरणी गेलेत. आता हे कुणाच्या चरणी लीन व्हायला गेलेत हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला आहे. म्हणून ह्या बैठका तुम्हाला घ्यायच्या तर दिल्ली गाठावी लागते. आता यापासून सुटका नाही हे मात्र निश्चित झालं आहे. नक्कीच. पण वारंवार मुख्यमंत्र्यांवर नेहमी चर्चा व्हायची की पायपुसणी झाली. संजय राऊत तर नेहमीच टीका करायचे की महाराष्ट्र दिल्लीची पायपुसणी झालेली आहे आणि वारंवार दिल्लीत जावं लागतं. महाराष्ट्राचं स्वतःचं काही अस्तित्व नाही आहे. एक काळ होता जेव्हा दिल्लीचाही तख्त राखी तो महाराष्ट्र माझा अशी परिस्थिती होती, पण आता तशी नाही आहे. बरीच टीका होते. हा म्हणूनच ना त्यांनी सुद्धा त्यांची भूमिका बदलली. आता ते देवदर्शनाला त्यासाठीच गेलेले आहेत. आता ह्यांचे हृदय सम्राट कोण तर राहुल गांधी आणि आमच्या मासाहेब कोण तर सोनिया गांधी. जा गळा भेट घ्या, चरणी लीन व्हा आणि इथं येऊन स्वाभिमानाच्या गप्पा मारा. ही तुमचं जे काही दरवेळेला आम्ही जे म्हणतो शिवसेना प्रमुख आता हे त्यांचे जे विचार आहे यांनी हे पायदळी तुडवले हे याचं ज्वलंत उदाहरण आहे. म्हणून ह्यांनी कितीही बडबड केली तरी हे आता असलेले लाचार लोक आहेत एवढं मात्र नक्की झालेलं आहे. नक्की. पण ही दुटप्पीट भूमिका असं म्हणायचं तुम्हाला? दुटप्पी काय, त्यांना भूमिका कोणती? महाराष्ट्रात आले तर शरद पवार नेते आहेत, दिल्लीत गेले तर राहुल गांधी नेते आहेत. यांना नेतं कोण मानतंय हा प्रश्न आहे ना बेसिक. यांच्याकडे कोण येतंय? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.